नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारणे पाहिली। या कारणांमध्ये आपण जवळपास वेगवेगळ्या कारणांचा विचार केलेला आहे। पर्यावरणाचा ऱ्हासाचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या करतो हे बघितलेलं आहे। त्यानंतर जागतिकीकरणाचा फार मोठा परिणाम शेतकरी आत्महत्यावर झालेला पाहिला आणि कर्जबाजारीपणा हे एक शेतकऱ्याच्या आत्महत्येचं एक महत्त्वाचं कारण म्हणून आपण पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे, या अज्ञानाचा परिणाम सुद्धा शेतकरी आत्महत्यावर घडून येत असतो। हुंडा पद्धती ही एक समाजातील रूढी कारणीभूत ठरत असते आणि जमिनीवरची मालकी जी असते, या मालकीची विषमता समाजामध्ये असल्यामुळे शेतकरी आत्महत्या सुद्धा घडून येतात। याविषयी आपण मागील तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे। या तासिकेमध्ये आपल्याला शेतकरी आत्महत्येचे परिणाम बघायचे। शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर काय परिणाम घडून येत असतात याचा ओहापोह आपल्याला या तासिकेमध्ये करायचा आहे। या शेतकरी आत्महत्येचे परिणाम जर आपण पाहिले तर शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर सर्वात अगोदर त्याच्या कुटुंबावर परिणाम होत असतो। म्हणजे आत्महत्या करणारा जो शेतकरी आहे, हा शेतकरी कुटुंबाचा एकमेव कमवता पुरुष असतो आणि त्यामुळे काय होतं की त्याचं जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होतो। तो शेतकरी जर समजा मरण पावला किंवा जर त्याने आत्महत्या केली तर त्याच्या घरामध्ये असणारे त्याची बायको असेल, मुलं बाळ असेल, त्याचे म्हातारे आई वडील असेल, हे उघड्यावर येत असतात आणि त्यामुळे फार मोठं नुकसान त्या कुटुंबाला सहन करावं लागतं। शेतकरी जर कुटुंबाचा एकमेव मिळवणारा व्यक्ती असेल तर तो अर्थातच कुटुंबातील इतरांसाठी, विशेषतः त्याच्या बायको पोरांसाठी एक जन्मभराचा भावनिक धक्का असतो। म्हणजे त्याचे जे काही मुलं बाळ असतात किंवा त्याचे जे काही आई वडील असतात, म्हातारे आई वडील असतात, यांच्यासाठी तो धक्का असतो। त्याचा आर्थिक आणि भावनिक आधारच गळून जात असतो। म्हणजे कुटुंबातील सर्व जे काही लोक आहेत, अवलंबित जे सदस्य आहेत, या सर्वांचा आर्थिक आणि भावनिक आधार नाहीसा होत असतो। त्यानंतर दुसरा एक परिणाम या शेतकरी आत्महत्येचा सांगितला तो म्हणजे पत्नीवरील परिणाम। कदाचित शेतकऱ्याच्या पत्नीला अर्थार्जनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागते। तिच्या पतीच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याची जी पत्नी असते त्या पत्नीवर संपूर्ण कुटुंबाचा भार येतो, आर्थिक भार येत असतो। तो कर्जबाजारीपणामुळे जर मरण पावला असेल तर त्याचं जे कर्ज आहे ते कर्जाचा परिणाम सुद्धा पत्नीवर येत असतो। बहुतेक वेळा शेतकऱ्याची जी पत्नी असते तिच्याजवळ काही विशेष कौशल्य नसते, तिला पुरेसा अनुभव सुद्धा नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये शारीरिक कष्टाची कामे करणे हा एकच पर्याय या शेतकऱ्याच्या पत्नीसमोर निर्माण होतो। जर छोटी छोटी मुलं जर असेल तर त्या मुलांचा सांभाळ करणे आणि तरीही अर्थार्जन करून त्या मुलांचं किंवा कुटुंबाचं भरण पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी या शेतकऱ्याच्या पत्नीवर येत असते आणि असलं नसलं कोणतेही काम करणे तिला भाग पडत असतं। त्यानंतर तिसरा एक परिणाम आपल्याला सांगता येतो तो म्हणजे मुलांवरील परिणाम। मुलांनाही अपरिपक्व वयामध्ये नवीन जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात। काहींना आपलं जे शिक्षण आहे ते अर्धवट सोडून द्यावं लागतं।
शाळेतील विद्यार्थ्यांची गळतीची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते. एक पालक गमावल्यामुळे मुलांच्या मनावर उमटणारे व्रण अनेक प्रकारचे असतात आणि मुलं शाळेपासून दूर सुद्धा जाऊ शकतात. किंवा शाळेची जी गळती आहे ती गळती वाढल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम, म्हणजे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे चौथं एक परिणाम आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. गावातील एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी गावातील इतरांचे धैर्य कमी करण्यास ही घटना पुरेशी असते. त्यामुळे काय होतं की इतरांची जी काही मन आहे ते मन किंवा जे धैर्य आहे हे कमी होत असतं आणि त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार होत असते. गावातील तरुण मुलांना एक व्यवसाय म्हणून शेतीचा स्वीकार करण्यापासून परावृत्त करणारे ते असते. मग गावामध्ये असणारे जे नवीन तरुण आहेत, या तरुणांना एक व्यवसाय म्हणून शेती व्यवसाय करण्यापासून ते परावृत्त होत असतात. कारण त्या तरुणांना माहिती असतं की शेती व्यवसाय हा तुटीचा व्यवसाय आहे, तोट्याचा व्यवसाय आहे आणि यामुळे शेतकऱ्याला किंवा हा व्यवसाय करणाऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि म्हणून मग गावातील जे तरुण आहे हे शेती व्यवसायापासून दूर जात असतात. त्यातील अनेक जण कामाच्या शोधासाठी मग शहरांकडे जातात. जर शेती व्यवसाय हा तरुणांना आकर्षित करू शकला नाही तर त्याचा दीर्घकाळपर्यंत परिणाम काय असू शकतो याची कल्पना न केलेली बरी. जर भविष्यामध्ये जर समजा कोणीच जर शेती केली नाही तर त्याचे परिणाम भयंकर दिसून येत असतात आणि मग त्यातून काय होतं की जे अन्नाची समस्या आहे किंवा अनेक वस्तूंचे जे काही कच्चा माल आहे, हा कच्चा माल शेती व्यवसायातून निर्माण होणार नाही. असे अनेक प्रश्न या अर्थव्यवस्थेवर निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर सामाजिक वातावरणावर होणारा परिणाम. एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा किंवा आत्महत्येच्या प्रयत्नाचा गावातील इतर रहिवाशांच्या मनावर होणारा परिणाम म्हणून असहाय्यता, भीती, लज्जा, न्यूनगंड या भावनांचे मळब सर्व गावावर पसरून गावातील वातावरण दूषित होत असते. त्यामुळे गावातील लोकांचे मनोधैर्य खचू लागते. राज्यातील विशिष्ट भागातील किंवा एकंदरीतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांच्या वाढत्या संख्येमागील हे वास्तव आहे. एखाद्या राज्याबाहेरील प्रतिमाही अशा घटनांमुळे डळमळते, डागाळते. एकंदरीत जर विचार केला तर सामाजिक वातावरणावर या शेतकरी आत्महत्येचा परिणाम होत असतो. अशा आत्महत्या आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भ हा जो भाग आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या आणि या आत्महत्या झाल्यामुळे काय झालं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्या संख्येमागील जे वास्तव आहे हे समोर आलं आणि यामुळे काय होतं की सामाजिक जे वातावरण आहे ते दूषित होण्याची शक्यता असते. म्हणजे
शेतकऱ्यांसमोर एकच प्रश्न निर्माण होत असतो, कर्जबाजारीपणा झाला, शेती व्यवसायाने साथ दिली नाही, तर मग शेतकरी मग लवकरच काय करत असतो, आत्महत्येला प्रवृत्त होत असतो. अशा प्रकारचं वातावरण तयार होत असतं. तर हे जे वातावरण आहे ते वातावरण तयार होत असल्यामुळे शेतकरी किंवा जे समाज आहे, या समाजामध्ये फार मोठे खोलवर असे परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतात. आता शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे काही उपाय आपल्याला सांगता येतात. उपाय आपण सांगू शकतो. हे जर उपाय पाहिले तर आपल्याला वेगवेगळे उपाय या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये पहिला उपाय आपल्याला सांगता येतो तो म्हणजे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था. जर शेतकरी आत्महत्या थांबवायची जर असेल तर त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असते. उपाययोजना ही अतिशय महत्त्वाची एक बाब मानली जात असते. आणि जर संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था जर केली तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहे ह्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कमी होऊ शकतात. आणि म्हणून अवर्षण असेल, नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल किंवा कर्जबाजाराची स्थिती जर असेल, यासारख्या आपत्ती शेतकऱ्यावर कोसळत असतात, तेव्हा त्यांना जर आर्थिक मदत दिली आणि मानसिक आधार जर समजा दिला आणि ते देण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था जर केली तर यामुळे काय होतं की शेतकरी आत्महत्या करणार नाही, आत्महत्येपासून वंचित राहील किंवा आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही. त्यानंतर दुसरी उपाययोजना सांगितली जाते ती म्हणजे विमा. त्याच्या जे शेती व्यवसाय आहे त्या शेती व्यवसायाचा विमा निघाला पाहिजे. नैराश्यजनक परिस्थितीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा देण्याकरिता आयुर्विमा आणि नापिकीच्या आणि किडीच्या नुकसानीसाठी शेतीचा पीक विमा मिळायला पाहिजे. म्हणजे त्याच्या कुटुंबाचं संरक्षणासाठी आयुर्विमा त्याचा काढला गेला पाहिजे. आणि शेतीतील नुकसान भरपाई मिळण्याकरिता त्याला शेतीविषयक पीक विमा मिळायला हवा. हे जर मिळालं तर त्यामुळे काय होईल की त्याच्या व्यवसायामध्ये जर तोटा झाला तर विम्यातून त्याचं नुकसान भरून निघेल आणि तो आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही. त्याचप्रमाणे तिसरी उपाययोजना आपल्याला करता येते ती म्हणजे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना निर्माण झाली पाहिजे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये अनेक दलाल असतात. शेतकऱ्यांनी पिकवलेला जो काही शेती उत्पादन असतं, शेतीमाल असतो, हा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामध्ये अनेक प्रकारचे जे अडते असतात, दलाल असतात, हे मध्यस्थी करत असतात आणि त्यामुळे मिळणारा जो काही नफा आहे हा नफा शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी या व्यापारी किंवा या दलालांना मिळतो. ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी भारताच्या अनेक भागांमध्ये पाठवला जाऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या ज्या बाजारपेठा आहेत, दूरच्या बाजारपेठा आहे आणि शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थांची आणि दलालांची साखळी उभी राहत असते. विक्रीतील नफ्याचा सर्वाधिक हिस्सा मध्यस्थांना मिळतो
दलालांच्या खिशात जात असतो. शेतकऱ्यांच्या, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वाट्याला नफ्यातील फारच कमी हिस्सा मिळत असतो किंवा तोही मिळत नाही. मध्यस्थ आणि दलाल यांचे महत्त्व कमी करणाऱ्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना शेतकऱ्यांचे शोषण थांबवू शकते. जर शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना जर अवलंबिली तर मध्यस्थ किंवा जे दलाल आहे त्या दलालांचा नायनाट होईल. मध्यस्थ आणि दलालांना मिळणारा जो काही नफा आहे तो नफा शेतकऱ्याला मिळू लागेल आणि शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय तोट्यात जाण्याऐवजी त्यांना नफा मिळू लागेल. त्यानंतर चौथी उपाययोजना सांगितली जाते ती म्हणजे पाण्याचा संचय. चौथी उपाययोजना सांगितली जाते ती म्हणजे पाण्याचा संचय किंवा पाणी साठा. आता पाण्याचा साठा जर उपलब्ध करून दिला, सिंचनाची व्यवस्था जर समजा शेतकऱ्यांना करून दिली तर त्यामुळे त्यांना निसर्गावर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये दुबार पीक तिबार पीक घेता येईल आणि म्हणून सिंचन ही शेतीची एक मूलभूत गरज आहे. मात्र भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये पूर वर्षण हे नेहमीचेच आहे आणि पावसाच्या पाण्याचा जो संचय आहे तो संचय केला जात नाही. पाण्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक केलं जात नाही आणि म्हणून पाण्याचा संचय करण्याची, पाणी साठवण्याची जी गरज आहे ही फार मोठी आहे. जर सरकारने जर पाणी साठ्यामध्ये वाढ जर केलं, धरणांची संख्या जर समजा वाढवली तर पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या धरणांमधून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळू लागेल. विविध संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर लोकांनी सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे. जर फक्त सरकारनेच केलं पाहिजे असं नाही तर अनेक जे काही सर्वसामान्य जे काही लोक आहेत या लोकांनी सुद्धा पाणी साठा करण्याकरिता पुढे आलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा पाचवी एक उपाययोजना सांगता येते ती म्हणजे बँकांची भूमिका. बँका तसेच सहकारी पतपेढ्या यांनी कर्ज वितरणाचे त्यांचे जे नियम आहे किंवा अटी आहेत हे शेतकऱ्याला जाचक ठरू नये यासाठी उपाययोजना केली गेली पाहिजे. शेतकऱ्यांना बचतीची सवय लागली पाहिजे म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे. बँका आणि आर्थिक निधीचा पुरवठा करणाऱ्या इतर संस्थांकडून कर्ज मिळण्यातील कायदेशीर अडचणींमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकारांकडून कर्ज घ्यावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने जाहीर केलेलं कर्जमाफी योजना याचा फायदा विशेषतः शेतकऱ्यांना मिळत नाही. याचा अर्थ असा की जर समजा बँकांनी आपली जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांना मदत करण्याची जर ठेवली तर त्यामुळे आपोआपच शेतकऱ्यांचं भलं होईल. त्यांच्यामध्ये बचतीची सवय वाढली किंवा त्यांना जर सहजरित्या जर त्यांना पाहिजे असलेलं जे लोन आहे, कर्ज आहे हे सहज उपलब्ध करून जर दिलं तर शेतकऱ्यांना सावकारापुढे हात पुढे करावे लागणार नाही. त्याचप्रमाणे सरकारने जर कर्जमाफी योजना जर आणली तर त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. पण शेतकऱ्याने जर बँकेतील कर्जाचं उचल केली नाही
आणि सावकाराकडील कर्जाचे जर त्याला उचल करावी लागत असेल, सावकाराकडील कर्ज जर उचलावं लागत असेल, तर त्यामुळे कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार नाही. आणि म्हणून बँकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असल्याचं पाहायला मिळतं, अतिशय महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक सहावं एक उपाययोजना सांगता येतं, ते म्हणजे आंतरपीक पद्धती. शेतकरी वर्षातून एकदाच पीक घेत असतात. भारतातील जर शेती व्यवसाय जर पाहिला तर मॅक्झिमम शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असतो, निसर्गाच्या पावसावर अवलंबून असतो. आणि म्हणून जर आंतरपीक पद्धती जर वापरली तर त्यामुळे मग काय होईल की एक पीक जर गेलं तर दुसरं पीक त्या शेतकऱ्याला मिळू शकतं. वर्षातून एकदाच एक पीक घेण्याऐवजी दोनदा किंवा तीनदा पीक घेणे गरजेचं असतं. दुबार शेती किंवा तिबार शेती करणे आवश्यक असते. आणि ही शेती करताना सुद्धा आंतरपीक घेणे आवश्यक आहे. आता आंतरपीक म्हणजे काय? आपण कपासी लावतो, त्या कपासीमध्ये तूर लावतो, किंवा सोयाबीनची पेरणी करतो, त्या सोयाबीनच्या पेरणीमध्ये आपण तुरी लावतो. म्हणजे एकाच पिकामध्ये दोन पिकं घेणे याला आंतरपीक असं म्हटलं जातं. आणि हे जे आंतरपीक आहे ते जर घेतलं तर त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते अधिक लाभदायक ठरतं. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. प्रशिक्षणाची गरज असते. आणि म्हणून उत्तम बियाणं, खतं, कीटकनाशके सवलतीच्या दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असते. अशा पद्धतीने आंतरपीक पद्धतीचा वापर करणे ही एक उपाययोजना जर आखली तर त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकतात, किंवा शेतकरी आत्महत्येवर उपाय सुचविता येते. तर अशा पद्धतीने 6 उपाय योजना आपण या शेतकरी आत्महत्येच्या पाहिल्या. आंतरपीक घेणे किंवा मिश्र पीक पद्धती हे आपल्याला माहिती पाहिजे. आता आंतरपीक घेणे किंवा मिश्र पीक पद्धती म्हणजे काय? एकाच शेतामध्ये शेतीच्या एका हंगामात 2 किंवा अधिक पीक घेणे, एकत्र घेणे, याला आंतरपीक म्हटलं जातं, मिश्र पीक म्हटलं जातं. हा बहुविध लागवडीचा एक प्रकार आहे. आता आपली प्रगती तपासायची, आपल्याला बघायचं की काय आपण आपला विकास घडून आणला, काय आपली प्रगती झाली ते बघायचं आहे. आंतरपीक पद्धती शेतकऱ्याला लाभदायक ठरते, ही यावर चर्चा करा. जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत ते शेतीशी जुळलेले आहेत, आणि त्यामुळे आंतरपीक पद्धती ही तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आंतरपीक पद्धती शेतकऱ्याला लाभदायक ठरते की ठरत नाही यावर चर्चा करायची. त्यानंतर नंबर 2, शेतकऱ्यांपुढे सिंचनाची समस्या असते असे तुम्हाला वाटते का? आणि मग तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की शेतकऱ्यांपुढे सिंचनाची समस्या आहे, तर याला 2 कारण तुम्हाला शोधायचे. सिंचनाची समस्या का आहे याची कारण आपल्याला बघायची. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे का, याचे समर्थन करायचं आहे. समुपदेशन म्हणजे काय?
त्यांचं जे काही माइंड वॉश आहे, ब्रेन वॉश आहे, ते ब्रेन वॉश करण्याची गरज आहे का? त्यांना आत्महत्येच्या बाबतीमध्ये उपदेश करण्याची गरज आहे का? हे तुम्हाला तपासायचं आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी आत्महत्या ही एक समस्या आपण या ठिकाणी संपवलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढील तासिकेमध्ये आपल्याला घरगुती हिंसा ही समस्या बघायची आहे. आणि घरगुती हिंसा या समस्येशी तुम्ही सुद्धा एक परिचित आहात. तर मी इथेच थांबतो. बघत राहा. धन्यवाद.